1-1 वर चालली आहे सायकल. टफ आहे घाट. कुंभारलीचा राजा. सोपं काम नाही भाई. बघा मित्रांनो, बघा कुठपर्यंत आला तुमचा भाऊ. हॅलो, हाय. गाडी येते. गेली 2 वर्ष कुंभारली घाटाचा राजा ही स्पर्धा तुम्ही आपल्या चॅनलवर बघताय. ही शूट करताना नेहमीच मला असं वाटत होतं की आपण देखील काहीतरी हा घाट सर करावा. त्याचसाठी या स्पर्धेच्या 1 दिवस आधी चिपळूणला येऊन हा घाट पूर्ण करण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. आणि माझ्याबरोबर सतीश सर मुंबईहून आहेत, त्याचबरोबर फलटणहून विजय सर आणि सचिन सर आहेत, आणि आपला आर्यन देखील आहे जो आपल्याला आज व्हिडिओ शूट करण्यासाठी मदत करणार आहे. सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये आर्यनने शूट केलेलं काही जबरदस्त सिनेमॅटिक व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. आर्यनने आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी जी मदत केली त्याच्यासाठी आर्यनचे खूप खूप आभार मानतो. कुंभारली घाट सुरू हा बोर्ड आता मित्रांनो आम्हाला दिसला आणि घाटाची चढाई आता सुरू झाली. तशी चढाई अगोदरपासूनच रोलिंगच आहे, पण आता थोडीशी कुंभारलीची चढाई बघूया काय होतंय. बरोबर राहा. मित्रांनो, कुंभारली घाटाचा चढ सुरू झाल्यानंतर चार किलोमीटर झाले. आता थोड्या वेळाने सोनपात्रा मंदिर येईल आणि तिथून मग खरी चढाई सुरू होईल. तोपर्यंत हे असं रोलिंग आहे. हां, पण चढ झालाय सुरू. खाली तुम्ही बघू शकता, एवढे वर आलो आम्ही आता, आणि मोठ्या मोठ्या गाड्या बाजूने जात आहेत. त्यांच्या क्लच प्लेटचे वास येत आहेत. हाय. अरे यार, सॉरी. घाटाची इंटेन्सिटी किती आहे हे तुम्हाला कळेल. मजा येते ओव्हरऑल. थकलेलो नाही अजून पण, आणि मला वरती टॉपपर्यंत जायचं आहे. माइंडसेट मी बनवलं आहे पूर्णपणे. हळू झालं तरी चालेल, पण मी वर जाणार. 1-1 वर चालली आहे सायकल. टफ आहे घाट. कुंभारलीचा राजा. सोपं काम नाही भाई. 17 किलोमीटर झालेत मित्रांनो. 11 किलोमीटर राहिलेत अजून. चढाई एकदम छानपैकी कठीण आहे. सायकल रोलिंग राहायला पाहिजे, म्हणून 1/1 1/2. डाव्या बाजूचा चढ तुम्ही बघू शकता मित्रांनो. डाव्या बाजूला आपल्याला असं वर जायचं आहे. आता हा एक डोंगर संपला, आता ह्याच्या पुढचा डोंगर. तर मित्रांनो, सतीश सरांच्या बरोबर चढाईचे एक धडे घेताना कुंभारली घाट चढताना. हे जेवढे पण घाट आहेत ना सर, मला काय वाटतं त्या घाटामध्ये ना रनिंग आणि सायकलिंगसाठी दोन्ही बाजूला 1-1 2-2 फुटाच्या पट्ट्या मारल्या पाहिजे. हा दुसरा बिघडलेला ट्रक. हा सर, काय झालं? जय श्रीराम. सो मित्रांनो, आता सोनपात्रावरून वर आलो आणि आता सतीश सरांबरोबर पुढची चढाई. बाकीचे सगळे सायकलिस्ट पुढे गेलेले आहेत. रोडचं काम चालू आहे कारण उद्या रेस आहे, त्यामुळे जबरदस्त इथे ट्रॅफिक जाम बिम झालंय. सो आता इथे न थांबण्याचा निर्णय घेतलाय आणि पुढे चाललोय. मित्रांनो, आता 20 किलोमीटर बरोबर पूर्ण झालेत आपले आणि सोनपात्रावरून वर आलोय. वातावरण हळूहळू थोडं थोडं थंड व्हायला लागलंय मस्तपैकी. आणि माझ्याबरोबर आर्यन आहे, मागे सतीश सर आणि फलटण सायकलिस्ट
दोघे पण विजय आणि सचिन पुढे गेलेत. सो जबरदस्त माहोल बनला आहे. चिपळूणमधले पण एक जोशी सर आहेत आपल्याबरोबर. ते आता मगाशी खालीच भेटले आणि मला म्हणाले की आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो. सो मला मस्त वाटलं एकदम. अशा प्रकारच्या हेवी ट्रॅफिकचा हा रोड आहे आणि त्यामुळे जरा या घाटामध्ये छोटा असल्या कारणाने उतरताना जरा डिफिकल्टी लेवल आहे. बाकी चढाचं काय प्रॉब्लेम नाही वाटला मला एवढा. ओव्हरऑल न्यूट्रल लेवलवर सायकल चालवतोय मी. समोर तुम्हाला सूर्योदय दिसतोय आणि वरती टॉपला संपूर्ण फॉग दिसतोय तुम्हाला सगळं तिकडे आणि रातकिड्यांचा आवाज येतोय. माझ्याबरोबर आर्यन आहे, मागे सतीश सर आणि फलटण सायकलिस्ट दोघे पण विजय आणि सचिन पुढे गेले. सो जबरदस्त माहोल बनलाय. उतरताना काळजीपूर्वक उतरायला पाहिजे. आर्यन एकदम एन्जॉय करतोय रायडिंग करताना. मला वाटलं नव्हतं हा एवढा एन्जॉय करेल, पण आज जबरदस्त एन्जॉय करताना बघून मला मस्त वाटतंय. ऐरोलीमध्ये आम्ही असतो एकत्र सायकलिंग करत. त्याच्या पप्पांना खूप आवडेल. त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने घाट सर केला बघून. आज मी ठरवलंय की पेडलवर न उतरता घाट चढायचं. येस, कुठे न थांबता. हो अच्छा, हो म्हणून तर राऊंड राऊंड मारतो. हां, म्हणून मला तुम्ही बोललात चला चला चला. ओके, ग्रेट सर, ग्रेट. मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो, सरांचे भरपूर सारे व्हिडिओज सायकलिंगच्या मोटिवेशनबद्दल आपल्या चॅनलवर आहेत. सरांना आपण गुरुस्थानी मानतो आणि सरांच्या बरोबर आपण भरपूर सारे जबरदस्त क्लाइंब केलेले आहेत. आताचं पण क्लाइंब मी फक्त एकदा थांबलोय आणि ते पण तिकडे ट्रॅफिक होतं म्हणून थांबलोय सोनपात्राच्या ठिकाणी आणि चालूच आहे पेडलिंग. पण ठीक आहे, मजा येते ओव्हरऑल आणि घाट पूर्ण मारीन याचा मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. आता संपूर्ण घाट मारणार आता. सो मित्रांनो, तिकडे बघू शकता तुम्ही, ते बघा लास्टला एकदम तिकडे टोकावर दिसतंय तुम्हाला. तिथून पुढे अजून घाट आहे. 1x1 आता सायकल आहे. 7चा स्पीड आहे. 21-22 किलोमीटर झालेत. समोर आपले आर्यन दादा शूट करताना आणि त्यांची सायकल इथे दिसते तुम्हाला. आर्यन जबरदस्त रायडर आहे. हा रोड ॲक्च्युली कराडला जातो मित्रांनो आणि इकडून कराड 75 किलोमीटर आहे. तुम्ही बोर्ड बघू शकता. सो ट्रकवाले चढणीवर असतात, त्यांना पण काय बोलू शकत नाही आपण. चढावर असतात ते, त्यामुळे त्यांचं पण काय चुकलं नाही. त्यांना पण भीती वाटते त्यांची गाडी आपल्याला लागेल म्हणून ते हॉर्न मारत जातात. इट्स ओके. मंडळी, तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला अजून एक टर्न जबरदस्त आहे आणि कुंभारलीच्या घाटाचा हा थरार कंटिन्यू आहे. अजून पण साधारणपणे 3 किलोमीटर राहिले असतील आता. बघा मित्रांनो, बघा कुठपर्यंत आला तुमचा भाऊ. बघा, हॅलो हॅलो, हाय हॅलो. मंकीज ऑल ओव्हर, मंकीज. तो बा बाबू, हे बाबू फॅमिली चाली आहे. विथ फॅमिली. मित्रांनो बघा, कुंभारली घाटाचं सौंदर्य जबरदस्त. सतीश सर आणि आर्यनने पहिल्यांदाच कुंभारली घाट मारलाय. जबरदस्त मारतोय आर्यन, एकदम जबरदस्त. व्हेरी गुड आर्यन. उंचता दाखवायसाठी मी तुम्हाला उजव्या हाताने चालवतोय सायकल. काळजीपूर्वक चालवतोय. घाटाचा शेवटचा टर्न आलेला आहे आणि माझा आनंद गगनात मावण्याचा झाला आहे. सर कळलं का? सतीश सर मला मस्तपैकी मोटिवेट करत करत, सतीश सरांबरोबरच आहे मी स्टार्टिंगपासून आणि मला मजा येते. व्हॅली बघा, जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तुम्हाला. कारण काय आहे, थांबणार नाही आहे मी. असंच चालता चालता जितकं दाखवता येईल तितकं दाखवतो. तुम्ही बघू शकता रस्त्यावर लिहिलेलं आहे 3 किलोमीटर राहिला घाट. आता थ्रू आउट 1x1 आहे आता मी. चला चला.
चला राव चला, या शिवयावरती. आपला सगळा मित्रपरिवार दिसतोय तुम्हाला आजच्या फ्रेममध्ये. सतीश सर, विजय सर, सचिन सर सगळे, आणि घाटाच्या शेवटच्या टप्प्यात. काय काय करायला लागतं सर? मला असं का करता ते सांगा ना. होय होय, अच्छा, रिझर्व. सो विजय सर, काय तुमचा एक्सपिरियन्स? एकदम भारी, भन्नाट, सर्वांच्या भाषेत भन्नाट. जबरदस्त. चला, विजय सर फलटणहून आपले सबस्क्रायबर आहेत आणि फलटणला ते आपले व्हिडिओ बघतात. खूप छान, मस्त. आणि सचिन सर देखील फलटणवरूनच आलेत, उद्याच्या रेससाठी आलेत सर. आणि आज आम्ही एक ट्रायल घाट चढलो आहे की नाही. घाट खरोखर थकवणार आहे, पण मजा आली. हे सगळं उत्साही लोकच करू शकतात सर. याला उत्साहच पाहिजे, तुम्हाला जबरदस्त उत्साह पाहिजे. पुश 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 पुश. साईडला घे, साईडला. हा सर. लावले लावले. विजय पुश पुश पुश. पुश पुश. पुश. Come on, come on, come on, come on. रुकने का नहीं है सर. हट गई है लेकिन रुकने का नहीं है. हटली है सर, पुश करू नका. वर जाऊन शिवूया आपण. हा, वर जाऊन ते तर आहेच, भजी खायची आज पण आपल्याला. मला उतरायचं नाही. गरमागरम भजी मी पुश खायची. केली तर उतरेन, मला माहित नाही. नाही उतरायचं नाहीच आहे, बिलकुल नाही उतरायचं आहे. यस, आता चाललंय बरोबर. स्टेडी स्टेडी. 26-27 1 किलोमीटर राहिलंय मित्रांनो. लेफ्टला घ्या, लेफ्टला घ्या. नाही नाही 45 मिनिटं. सो कुंभारली घाट पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही घाटाची मेहनत बघू शकता. घाटाची मेहनत बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, ह्याला म्हणतात घाटाची मेहनत. जबरदस्त. उद्या कुंभारली घाटाची कॉम्पिटिशन आहे, रेस आहे, नॅशनल लेवलची रेस जी चिपळूणमध्ये होते, ज्याला महाराष्ट्रातली सर्वात वन ऑफ द बेस्ट टफेस्ट क्लाइम्बिंग रेस असं म्हटलं जातं. सो याच्यासाठी आपण ही प्रॅक्टिस राईड केली. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं? ओके. सो मित्रांनो, आता कुंभारली घाट पूर्ण झालाय आणि आपण इथे हनुमान मंदिरामध्ये थोडंसं पुढे येऊन हायड्रेशनला बसलोय. आपल्याबरोबर आता मिलिंद सर पण जॉईन झाले, कराडहून मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही. बाकीचे सगळे मित्रपरिवार, सतीश सर, नेवसे सर पण जॉईन झाले पुण्यावरून. तुम्हाला कसं वाटलं राईड करून? एकदम मस्त वाटलं. आणि बघा फ्रेश वाटतो का नाही, कसं इथं कटिंग चालू आहे. म्हणजे न कंटाळता कटिंग करतायत. कशाचं? गाजर सलाड करायचं चालू.
ते दिसणार आपोआप. हे दिसणार आपोआप. बरोबर. मला अतिशय सांगायला खुशी होते तुम्हाला की मी कुंभारलीचा घाट न दमता न थांबता पूर्ण केलाय. आणि इथे वरती आलेलो मिलिंद सरांना भेटायला, जे काल रात्री या हनुमान मंदिरात थांबलेले, कराडवरून आलेले मिलिंद सर. आणि आता आम्ही सगळेजण चहा घ्यायला जातोय. चला. घाट आता हा जो चढलो ना, तर मी ठरवलं होतं की घरातून निघाल्यापासून इथपर्यंत न उतरता घाट चढायचा. आता जुलै महिन्यामध्ये हुमलिंगला पासला जातोय ना, त्यासाठी इंडियन्स आपलं किती आहे म्हणजे आपण आपल्याला चॅलेंज आणि त्या अनुषंगाने हा घाट कुठेही न उतरता न थांबता इव्हन म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करत होतो, त्यामुळे राऊंड मारून परत मागे जायचो आणि परत पुढे यायचो. अशा प्रकारे हा घाट चढलो. आणि विशेष म्हणजे घाटामध्ये तुमचा जर दम तुम्हाला शाबूत राखायचा असेल किंवा तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थितपणे जायचं असेल तर मिनिमम पेडलिंग करून मॅक्सिमम तुम्हाला जाता कसं आहे. म्हणजे तेच मिलिंद धोक्याची जी थिअरी आहे की 0 ऑक्सिजन लेवलला तुम्हाला राहायला पाहिजे, तर त्याप्रमाणे जर तुम्ही पेडलिंग केलं ना तर तुम्हाला जास्तीत जास्त लांबपर्यंत न थकता आणि न थांबता आपण जाऊ शकतो. आणि मग घाट भी क्या चीज़ है, आराम से जा सकते हैं. आता काल ज्या वेळेला विजय आणि सचिन हा घाट उतरून आले त्याला त्यांना असं वाटलं होतं की हा घाट कसा काय चढणार आहे. पण त्यांना मी सांगितलं होतं की आज आपल्याला घाट चढायचा आहे आणि उद्या पुन्हा आपल्याला रेसमध्ये पण चढायचं आहे. आणि त्यावेळेला आज त्यांनी ते पूर्ण केलं आणि त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघतोय ते लक्षात आलं की खरोखर अतिशय व्यवस्थितपणे आणि सुंदर त्यांनी घाट पूर्ण केलेला आहे. नमस्कार मंडळी, कुंभारली घाट हा चढण्याची माझी बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती. कारण तुम्हाला माहीतच असेल की आपल्या चॅनलवर कुंभारली घाटाचा जो सिरीज येतो तो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सगळ्या सिरीज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते. त्यावेळेला काय व्हायचं की मला शूटिंग करायला लागायचं, त्यामुळे मला घाट चढताच यायचं नाही. एक दिवस आधी येऊन हा घाट चढायचा असं मी मुंबईत असताना ठरवलेलं. आणि मी सतीश सर आणि इतर सगळी मंडळी, मित्रमंडळी माझी इथे आली आणि सर्वांच्या बरोबर सपोर्ट घेऊन मी हळूहळूपणे हा घाट पूर्ण केला आज. आणि मला कळलं की 2 वर्ष मी ज्या घाटाचं रेकॉर्डिंग करतो आहे तो घाट चढण्यासाठी कितका कठीण आहे, पण जर मनाने धरलं तर आपण तो घाट पूर्ण करू शकतो. सो आज शिक्कामोर्तब झालं आणि जे 1x1 आणि 1x2 करत हळूहळू दम न लागता चढलो. त्यामुळे मला मागच्या वेळेला कराडच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, जसं मिलिंद सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि आज सतीश सर पुश करायला होतेच बरोबर. शेवटच्या टप्प्यात सतीश सरांनी जबरदस्त मदत केली आणि 1x1 1x2 करत पूर्ण घाट केला. घाटामध्ये फक्त एकदा थांबलो, ते पण ट्रॅफिक होतं म्हणून थांबलो. अदरवाईज घाटामध्ये कुठेच असं वाटलं नाही की थांबायला पाहिजे. सो जबरदस्त मजा आली. तुला पण खूप खूप धन्यवाद. तू एवढं चांगलं सायकलिंगचं प्रेम सर्वांमध्ये पसरवतोयस त्याच्यासाठी. आणि मित्रांनो, आर्यनच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमचा फुल सपोर्ट करा. थँक्यू. सो मित्रांनो, कुंभारली घाटाचा थरार पूर्ण झाला आहे. चहा घेतली, वडे खाल्ले मस्तपैकी आणि आता आपण सगळे परतीचा प्रवास आता फुल डाऊन हिल आहे घरापर्यंत डायरेक्ट. बघत राहा शेवटपर्यंत.